पहिला प्रणयला हाताळण्याकरिता ऑन स्ट्राईक आपल्याला सध्या तरी बॅटर पाहायला मिळतोय. अनिकेत आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला निलेश दापशी गोट्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत आणि निलेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आहे यावेळेस पहा टेक्निकल स्ट्रोक क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकातील लिहिलेला फटका मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल सुरुवात दमदार ठोकलाय इथे मात्र चौकार 4. कंटिन्यू करा डीजे. पाळ्या मामांचे गीत आपण सध्या तरी इथून मात्र ऐकतोय. कुलंदाज घ्या पुढचाही बॉल यावेळेस पाहताय थोडस दिशा दर्शवायच्या नादामध्ये जो चेंडूला कलेक्ट करणं अथवा चेंडूला एक दिशा दर्शवणं थोडंसं विसरून गेला की काय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. चौकार आपण इथून मात्र पाहिला. त्यानंतर निर्धाव चेंडू डॉट बॉल सध्या तरी आपण इथून मात्र पाहिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गॅप हरलाय परफेक्टली गॅप मधून त्याच दिशेनं चेंडूला दिशा दर्शवली जाते. हा ही चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. नक्कीच चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. पुढचा बॉल हो पुन्हा एकदा पहा जिथे एकदा चेंडू गेलाय दुसऱ्यांदा गेलाय समजू शकतो. पहिली चूक असते पण सातत्यानं तीच गडबड पुन्हा एकदा आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळते. 1 सेकंड बॅक टू बॅक 2 चौकार. उडवले गेले पुन्हा एकदा दिशा दर्शवण्याचं काम. 1 बाउन्स क्लिअर आणि यावेळेस सलग 3 चेंडू आणि इथून मात्र 3 चौकार. खरं तर विकेट हॅट्रिक असते पण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर इथे मात्र चौकार हॅट्रिक. चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 12. पुढचा बॉल आणि याही वेळेला चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. सलग 3 चेंडू 3 चौकार हॅट्रिक आणि त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवर जात असते तर डबल हॅट्रिक असं म्हटलं जातं आणि या चौकारांची डबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कन्वर्ट होत असताना षटक संपला क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20-20. पॉवरफुल स्ट्रोक या षटकामध्ये सध्या तरी प्रणयला कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाली. थोडी क्षेत्ररक्षकांची साथ कमी पडताना पाहायला मिळाली. दाणे भूषण म्हणून ज्यांचं नाव सातत्याने आता मात्र घेतलं जाईल.
भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नाणेभूषण नाणेकरांचं भूषण गोलंदाज सय्यद. पहिलाच बॉल यावेळेस भूषणचा आपण पाहताय. फक्त दिशा दर्शवण्याचं काम. ओहो हो, क्षेत्ररक्षक चूक करतात. पहा, मी आधी सकाळच्या सत्रामध्ये का म्हटलं होतं की मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना तुमची 1 ते 2 सेकंदाची चूक ही दुसऱ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करत असते. जर का तो चेंडू जर तिथे कलेक्ट झाला असता तर कदाचित एक सिंगल पाहायला मिळाली असती. थोडीशी चूक घडली आणि त्याच्यानंतर येथे मात्र 2 धावा कन्वर्ट होत असताना धावफलक 2 धावेच्या वरतीनं 22 या अंकावर श्वान पथक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहताय. आणि भाग कुठल्या प्रकारची इजा दर्शवली जात नाहीये त्यांनाही. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल याही वेळेस उडवला गेलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक तो चूक करणार नाहीये. आता मात्र परफेक्टली झेल मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट. विकेटचं पतन. फलंदाज बाद झेल वाच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद परतावं लागलं तंबूच्या असताना. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल टीम खुपरी आणि त्याच्या विपक्षात जियांश 11 कुडूस. आमचा आवाज जर पोहोचत असेल तर हे तिसरं षटक संपायच्या आतमध्ये आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. जियांश 11 कुडूस संघाचा कर्णधार इथे पोहोचलाय. मी SBP खुपरी संघाच्याही कर्णधाराला विनंती करीन की आपण नाणेफेक करण्याकरिता त्वरित जे आमचं खासदार चषक 2025 टॉस बॉक्स आहे तिथे मात्र आपण यायचं आहे. आपल्याला काही युवा नेतृत्व तिथे पाहायला मिळत आहेत आणि माजी आमदार सन्माननीय आपला माणूस आपला आमदार सुनील भाऊ भुसारा यांचंही फ्लेक्स त्या दिशेने आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. त्यानंतर युवा नेता सुमित शेठ म्हात्रे युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. खूप साऱ्या फॅन्स फॉलोइंग भिवंडी नगरीमध्ये त्याही व्यक्तिमत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं. सुमित शेठ त्यांचंही शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं आणि स्वतः जॉईंट किलर खासदार आदरणीय बाळामामा म्हात्रे सुद्धा इथे मात्र उपस्थित होताना आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील. मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. ओहो हो, यावेळेस पहा अगदी जज केलं गेलं या चेंडूला आणि त्याच्यानंतर अगदी असं महाराष्ट्राच्या राजकारणातील गाजलेलं एक वाक्य आहे, टप्प्यात आला की कार्यक्रम, आणि परफेक्टली टप्प्यात घेतलं गेलं आणि चेंडूला पाठवलं गेलं बाउंड्रीच्या बाहेर. षटकार.
शेवटचं षटक अंतिम षटक हाताळण्याकरिता कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. शेवटचं षटक आहे आणि पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपात इथे मात्र फेकला गेला. ही डॉट बॉल कदाचित या पद्धतीची सुरुवात होणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूचा खेळ खाल्लास. पुढचाही बॉल हो पुनश्च एकदा इथे मात्र थांबा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज कल्पेश सध्या तरी करत असताना लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकी होत असताना खरं तर पहिलं षटक हाताळण्याकरिता या गोलंदाजाला आणणं खूप सारं गरजेचं होतं. या पद्धतीने जर का चेंडू डिलिव्हर करतोय तर गोलंदाज या पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा तकदिल करतायत. चेंडूला पाठवलाय. कल्पेशलाही सोडलं नाहीये. कल्पेशच्याही या चेंडूवर खासदार चषक 2025 बँडेज षटकार. चांगलं चित्रक्षण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हो झोकून दिला पण चेंडूला फेकून दिला. 1 सेकंड खासदार चषक ब्रँडेड षटकार 6. पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभस्य या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एका बाजूने जियान स्पोर्ट्स कुडूस दिमागदार एक विजय ज्यांनी मिळवला आणि त्याच्या बाजूने SBP खुपरी दोन्ही संघ प्रथमतः आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाले. जियान 11 कडून 50 आपल्याला प्रथमतः पाहायला मिळाली असती पण ती आपल्याला SBP खुपरीच्या संघाकडून पाहायला मिळाली. अशा दोन्हीच आपल्याला इथून मात्र संघ पाहायला मिळतात. कुडू संघ कॉल देतात.
छापा असं कॉल आलाय आणि छापा पाहायला मिळतं. मी मान्यवरांना विनंती करतो पण बेस्ट ऑफ लक दर्शवायचं आणि साना बनवायचं. जास्त वेळ घेत नाहीये मित्र. पहिला विजय तर एकदम थाटात, इथे मात्र विजय तुम्ही मिळवलाय. आणि एक बिंजला काय निर्णय असेल? बॅटिंग फर्स्ट करणार आम्ही. नक्कीच धन्यवाद, तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतोय. SBB गुबरी जर का नाणेफेक तू विन झाला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग. मनासारखा निर्णय दोघांच्याही वाटेला आलाय, त्यामुळे तुलाही बेस्ट ऑफ लक. नक्कीच आपण पाहताय जेव्हा आपण कुडूस संघाची बाईट ऐकली, आपण कुडूस संघाची इथे मात्र वाईट ऐकली, तेव्हा त्यांना फलंदाजी पाहिजे होती, फलंदाजी मिळाली. जेव्हा खुपरी संघाकडे आपण गेलो तेव्हाही त्यांना गोलंदाजी पाहिजे होती, गोलंदाजी मिळाली. दोन्ही संघांना मनासारखा निर्णय इथे मात्र मिळालाय. म्हणजे येणारी जी पुढची मॅच आहे ती नेक्स्ट लेवल, एक वेगळ्या लेवलची आपल्याला पाहायला मिळेल. कारण दोघांना मनासारखा निर्णय मिळाल्यानंतर दोघंही तितक्या ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहायला मिळतील. आणि कक्षातून मी थांबतोय, आपण नका थांबू, पाहत राहा, ऐकत राहा. खासदार चषक 2025 तारा. आणि कमेंट्री बॉक्स मध्ये तुमच्या समय जॉईन होतील सुरेश पाटील सर. पण नाणे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. बारावा खेळाडू पाठवायचा आहे. उर्वी 11 नाणे टीम. भूषण बॅटिंग स्टान्स वर तयार, स्ट्राइक एंडला या ठिकाणी पाहू शकताय. नॉन स्ट्राइक एंडला कुणाल. उर्वी 11 नाणे 12 प्लेयर पाठवायचा आहे. फर्स्ट बॉल अनिकेत पाटील. पुढचा प्रयत्न हवेमध्ये बॉल या ठिकाणी पाहू शकता. आपण एकदा कव्हर केली, दुसऱ्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलला चांगले फिल्डिंग, काय मेहनत आहे बघा अफाट WRSK सुपुंडीच्या फिल्डर कडनं. दिलीप माळी स्वतः ZP शिक्षक आहेत, क्रिकेटवर मात्र वेळ देत आहेत. आज शनिवार आहे, वेळ मिळाला आणि WRSK टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. बॉन्डी अडवली, टीमला मात्र सपोर्ट देताना फिल्डिंग मध्ये. उर्वी 11 नाणे कित्येक वेळेला 50 बनवली. या खेळाडूंना नाव आहे भूषण पाटील. मिस टायमिंग, कॅच हार्ड आहे, घेईल का? कॅच पकडली, विकेट काढली. उर्वी 11 ला मोठा धक्का, भूषण पाटील बाद. या समाज कार्या
पहिल्या ओव्हरचे 3 बॉल झाले तर पहिलं ओव्हर समाप्तच्या आतमध्ये 12 खेळाडू पोहोचायला हवा. स्क्वेअर कट शॉट आणि वॉट अ कॅच. WRSK फिल्डर अफलातून फिल्डिंग कल्पेश न केलेली आहे फिल्डरना. विकेट वर विकेट. विकेट नंबर 2. बघितलं आपण या ठिकाणी 2 विकेट मात्र गमावलेले आहेत. धावसंख्या 45 करायची आहे. स्कोर झालेला आहे तो 2. धावसंख्या झाली तब्बल 6. कव्हर डावीचा क्लास फटका नाणे कल्पेच्या बॅट मध्ये येतोय. WRSK तेवढीच मात्र मेहनतीची फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये 2 धाबा मिळतात या बॉलवर. धावसंख्येची टोटल पोहोचते 8 वर. बॉल होत आहेत पहिल्या ओव्हरचे पॉवर प्लेचे 5 बॉल. अनिकेत पाटील सावलीकरची जर्सी मॅन ऑफ द मॅच पहिल्या राऊंड मध्ये घेतली होती. यावेळेस तीच चमक दाखवताना या ओव्हरला. गुडलेनचा बॉल तेच तारा डॉट बॉल. ओव्हरची सांगता 45 टू विन टार्गेट असताना पहिल्या ओव्हरला 2 गडी गारत. धावसंख्या 8. उर्वी 11 नाणे पाठलाग करतायत 45 धावांचा. पात्र ऐकत्र खासदार चषकचा धमाका. डीजे गोलंदाज घेऊन येतोय निलेश दापची. बॉलिंग मार्क वर WRSK गोलंदाज. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल. फॉलो थ्रू मध्ये कॅच. कुणाल सुद्धा बाद. तिसरा धक्का उर्वी 11 नाणेला. धावसंख्या 8 असताना या डीजे झाले. धावसंख्या 8 असताना उर्वी 11 नाणे 45 धावांचा पाठलाग करतोय. मॅच अजून बाकी आहे. सामना रंगतदार होईल कारण चेंडूचा खेळ भरपूर बाकी आहे. अजूनही या मॅच मध्ये पाहिलं आपण तर 17 बॉल येणं बाकी आहे. 45चा टार्गेट आहे. 8 डबा झालेले आहेत. अजून विजयासाठी धावांची गरज आहे. 37 धावा. 3 ते 4 मोठे फटके आले. मॅच सरस येईल. यावेळेस माता आउट स्विंग माता निलेश दापशी एक नावाजलेला गोलंदाज आहे. चांगलं नाव या पालघर जिल्ह्यामध्ये या खेळाडूचं. निलेश दापचे विकेट टेकर डॉट बॉलर म्हणून ओळख मिळवलेला गोलंदाज. WRSK 4 बॉल शिल्लक राहत आहेत. अटॅक केला जाईल का उर्वी 11 नाणेकडनं. पूल केलंय. हवा आहे आणि इथे बॉल कॅच वर येतोय. फिल्डर विकेट.
प्रयत्न उर्विली पण नाणेचा सुरू आहे. 9 बॉल मध्ये या ठिकाणी 8 धावा आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक फॉलो टू मध्ये हार्ड कॅच. एक सिंगल धाव मिळेल या बॉलवर. 4 बॉल मध्ये लाजवाब निलेश दाबशीचं प्रदर्शन. 2 विकेट, एकच धाव 4 बॉल मध्ये दिली आहे. 10 बॉल मध्ये धावा फक्त 9 आहेत. प्रेशर मध्ये आणले बॅटरला निलेश दाबशीनं. जेवढ्या विकेट पडल्या त्या पद्धतीनं धावसंख्येलाही रोख लागली. बॉल 10, धावा 9, विकेट 4. उर्विलीवर नाणे 36 धावांचा टार्गेट समोर असताना संघर्ष करतोय. बॉल 15. चौदा बॉल 36 धाबा. चौकार षटकार आले तर मॅच ऑन होईल आणि येतोय दमदार चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 66 वेगाने बॉल सीमा पार. डीजे अंतिम बॉल षटकार आला तर मॅचचं प्रेडिक्शन लावायला या ठिकाणी अंदाज थोडासा मात्र उर्विलला लागेल का. अवांत धावी मिळते. धावसंख्या बळकर मात्र फुलते. 11 बॉल मध्ये स्कोर बनलाय 14 धावा. षटकार आला तर 20चा आकडा गाठतील 2 ओव्हरला. 45 करायचे आहेत. फाईटला मॅच येईल. चांगला बॉल चेंज ऑफ पेस या ठिकाणी मध्ये पाहायला मिळतोय. लेन त्यात लाईन नेले दाबतीनं बॉल डॉट करण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. ओव्हरची समाप्ती पंचांची घोषणा आणि आता 12 बॉल आणि विजयासाठी धावांचं लक्ष बाकी राहत आहे. 31 धावा. एक म्युझिक तुमच्यासाठी डीजे कडनं. दुसरा बॉल धावण्याप्रती या ठिकाणी केला. एक धाव झाली. दुसरा प्रयत्न आणि इथे एक धाव. दुसरी सुद्धा पूर्ण होत आहे. 3 ओव्हरची मॅच 45 धावांचं लक्ष 18 बॉल मध्ये असताना इथे कुठेतरी गणित पहिल्या ओव्हरला चांगली होती. दुसऱ्या ओव्हरला कमी राहिली. 2 विकेट गेल्या. 2 बॉल डॉट झाले आणि तिथे गणित बदलली आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये 2 बॉल मध्ये 8 चांगली सुरुवात आहे. मॅच तर जिंकणं कठीण आहे. औपचारिकता बाकी राहते. स्वतःला सिद्ध करतोय शैलेश या मॅच मध्ये. आपली ओळख ठेवील का WRSK टीमच्या गोलंदाज राहुल समोर. हमी तो हमक्या, तुम्ही तो तुमक्या. 12 पैकी 1 संघ जिंकणार आहे. इतिहास कुणाचा राहील. पुन्हा एकदा पुलचा प्रयत्न शैलेशने केलाय. मिड ऑन ला बॉल कॅच पकडली. अनिकेत पाटीलची अफलातून फिल्डिंग. शैलेश बाद. बॅक टू डगआउट. विकेट नंबर 5. उर्विले बनानला धक्का. डीजे
नेक्स्ट बॅट्समन हर्षल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात औपचारिकता बाकी विजयाच्या उंबरट्यावर दुसऱ्या राऊंड मध्ये पाहायला मिळतं WRK सुपोंडे. पुढचा सामना भनाट आहे. एकाने केल्या 49 धाबा, एकाने केल्या 50 धाबा, एकाने केल्या 12 बॉल मध्ये 50 धाबा, तर एकाने केले 16 बॉल मध्ये 49 धाबा. एकाने ठोकले 7 षटकार तर एकाने ठोकले 7 षटकार. अभिलाष पाटील जियान 11 कुडूस 49 धावा. श्याम दुमाडा SB खुपरी 50 धावा. एकमेकांसमोर टक्कर SB खुपरी विरुद्ध जियान 11 कुडूस. नेक्स्ट मॅच अंतिम बॉल या ठिकाणी आहे. लगेच आपण मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे जाणार आहोत. लास्ट बॉल कारण धाबा करायच्या होत्या 45 झालेल्या आहेत त्या 22. अंतिम चेंडू एक बॉल 23 आणि तोही डॉट बॉल. 23 धाबा राखून मात्र जिंकला या ठिकाणी WRK सुपोंडे. अभिनंदन. जाऊया मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे. मुख्य मंचावर मनोज जिवलटे मॉर्निंग क्लबचे सदस्यांचा सन्मान आणि सत्कार. आपला वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था सदस्य नितेशजी मराडे यांच्या शुभ हस्ते मनोज जिवलटे यांचा सन्मान केला जातोय बाळमामा खासदार चषक 2025 मध्ये.